आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सर्वपक्षीयांचा सहभाग। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला महामोर्चा मुंबईत दाखल झाला। या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक आमदार, खासदार यांनी थेट पाठिंबा दर्शवला आहे। शरद पवार गट, अजित पवार गट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते मनोज जरांगे यांच्या सोबत उभे ठाकले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटमधून उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस, बजरंग सोनवणे, खासदार बीड लोकसभा, संदीप क्षीरसागर, आमदार बीड यांनी पाठिंबा दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटमधून विजयसिंह पंडित, आमदार गेवराई, प्रकाश सोळंके, आमदार माजलगाव, राजेश विटेकर, आमदार पाथरी, राजू नवघरे, आमदार वसमत यांनी साथ दिली आहे। शिवसेना, उद्धव ठाकरे गटमधून ओमराजे निंबाळकर, खासदार धाराशिव, कैलास पाटील, आमदार धाराशिव कळंब, संजय उर्फ बंडू जाधव, खासदार परभणी यांनी पाठिंबा दर्शवला आहे। शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार सांगोला यांनीही जरांगेंच्या आंदोलनाला साथ दिली आहे। मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेटियर लागू करणे, सगळेसोयरी अध्यादेशाची स्पष्टता, आंदोलनादरम्यान झालेल्या गुन्ह्यांचे मागे घेणे आणि कायद्याला धरून मराठ्यांना आरक्षण देणे यांचा समावेश आहे। या सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रस्थानी आला आहे।